तुझे पाय चित्ती धरी। बस वर्ष कमी ठेवा, करणे कमी करा, साऊंड लावा द्या। उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ, आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका मरे आता लाभ नाही या परता, आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। प्रविश मम वाचमि मां प्रसुता, सन्निवेत्र शक्तिधर स्वधाना, आगमशास्त्र जन सवना त्वगादि प्राणानो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंग करू प्रथम नमन, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकविंशतिविमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। हॅलो, बेस कमी करा, याचा बेस कमी करा, कडक करा, स्पष्ट आवाज करा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी। जयांची केली स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। आये हनुमंत तुझे पाय चित्ती धरी। ज्ञानांचे राजयोग्यांचे मायबाप ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रकट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली। वारकरी संप्रदाय भव्य दिव्याशी इमारत आहे आणि या इमारतीचा पाया जर कोणी रचतील असेल तर ज्ञानानं अर्थात ज्ञानोबाईनं वारकरी संप्रदायाचा पाया रचला। ज्ञानदेव रचला पाया, उभारे देवालया पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब झाले, आधार दिला, फक्त स्वर धरायचा।
शांतीब्रह्म एकनाथ महाराज या वारकरी संप्रदायाचे खांब झाले, आधार दिला. दिवनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाची कळस झाली. तुका झालाशी कळस. परमार्थाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेली तुकोबर आहे. अभंग तुकाराम महाराजांचा अत्यंत सुंदर भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून मानवी जीवनामध्ये ज्या गोष्टींना आपलं वाटोळ होते आणि ज्या गोष्टींना आपलं कल्याण होते, जगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबार आहेत पांडुरंगाच्या समोर एक प्रार्थना करतायत, एक विनंती करतायत, हे की नाही? कशाची? जरा बारीक कीर्तन ऐका, मन लावून कीर्तन ऐका. फक्त 1 तास, इथून पुढे कीर्तन फक्त 1च तास राहत, बरोबर आहे की नाही? मनाचे कान करून कीर्तन ऐका. डोक्यातल्या सगळ्या भानगडी घरी आता सध्या ठेवून, आहे की नाही, अंतःकरणातून. कारण तुम्ही जोपर्यंत एकरूप होत नाही, आहे की नाही, तोपर्यंत कीर्तन तुम्हाला कळणार नाही आणि मला सुधारणार नाही. विठाल अभंग तुकाराम महाराजांचा देवासमोर प्रार्थना करणार आहे. महाराज म्हणतात, देवा, माणसाचं वाटोळ ज्यानं होते ते आपल्या मनात झालेली दुर्बुद्धी आहे. आता प्रश्न निर्माण होतो की तुकाराम महाराज आणि त्यांना दुर्बुद्धी कधी निर्माण होणार आहे? बरोबर आहे. पण जरा बारीक आहे का, माणसानं देवाकडे गेल्याच्या नंतर देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे हे खऱ्या अर्थानं तुकोबार आहे अतिशय उच्च भूमिकेतून हा विचार मांडतायत. म्हणले, देवा, माझ्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी होता कामा नये. परिणाम वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको नारायणा असा भाव अंतःकरणात कधी येऊ देऊ नको. आता माझं आयुष्य करी तुझे पाय चित्ती धरी. अंतःकरणामध्ये सतत तुझे पाय असले पाहिजे, याचा अर्थ तुझं स्वरूप असलं पाहिजे, तू ध्यानात असला पाहिजे, तू मनात असला पाहिजे. बाकी तुझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये काही जर येत असेल तर ते विनाशाला कारण आहे. अतिशय सुंदर भाव आहे. महाराज म्हणतात, माझ्या अंतःकरणात आलेला भाव आहे. जरा बारीक कीर्तन आहे का. आज हा अभंग घेण्याच्या पाठीमागं भगवत महाराज माझ्याही अंतःकरणात आलेला भाव आहे. काल या देशामध्ये घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना म्हणून माझ्या डोळ्यासमोर तसा अभंग वेगळा डोक्यात होता, पण जे काही अंतःकरणाला वेदना होत होत्या, वाक्य घरी घेऊन जा. माणसाला आज वेद कळायची गरज नाही, पण दुसऱ्याच्या वेदना जरी माणसाला कळाल्या तरी मला असं वाटतं त्याला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आहे. कसे तिथे म्हणून जी काही दुर्दैवी घटना घडली त्या अनुषंगानं आज माझ्या मनात हा भाव आला की शेवटी सूत्र जगाच्या हातामध्ये, परमात्म्याच्या हातात जगाचं सूत्र आहे. आणि या दृष्टिकोनातून आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतायत, माझ्या मनात आलेला भाव तुला सांगतोय, तसं तुम्हालाही सांगतोय. माझ्या अंतःकरणातला भाव, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव. या पलीकडे या जगामध्ये मला असं वाटत नाही तर दुसऱ्या जगात कोणता लाभ असेल असा अभंगाचा भाव आहे. विठाल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, बालब्रह्मचारी, वैकुंठवासी, हरिभक्तीपरायण उत्तम महाराज थोरात, भागवत आश्रम देवगिरी पूजनीय, ज्यांचं कीर्तन मला असं वाटतं झालेलं आहे, रामभाऊ महाराज सारडा, आपल्या छत्रपती संभाजीनगरची एक शान आहे, वारकरी जीवन आहे की ज्यांनी अनेक लोकांना चांगला परमार्थ कसा केला पाहिजे. मला तरी असं वाटतं की या छत्रपती संभाजीनगरमध्ये, आपल्या शहरामध्ये असा एकमेव माणूस, एकमेव महात्मा माझ्या नजरेत मला या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतोय, ते म्हणजे पूजनीय सारडा महाराज. की लोकांना चांगला परमार्थ कसा शिकला पाहिजे, सत्य परमार्थ नेमकी काय आहे, आज जगाच्या बाजारात नेमकी काय चाललंय, आणि त्यांचा प्रवास अत्यंत सुंदर आहे. अनेक लोक त्यांनी माळकरी केलेत, वारकरी केलेत, अनेक सप्ताह चालू केलेत.
अजून एक वाक्य बोलू. जे काही तुम्हाला सध्याच्या काळात संभाजीनगरमध्ये महाराज दिसत आहेत ना, मी सोडून, हे जवळपास त्यांनीच शिकवले, त्यांनीच घडवले. ते नाही सांगणार तुम्हाला, पण मी सांगतो. बाबांच्या कृपाशीर्वादाने पूजनीय ज्यांचा मला सातत्यानं फोन, हरिभक्तीपरायण रामनारायण जोशी काका, त्यांच्या फोनच्या माध्यमातून आणि उपस्थित या मंदिराची ट्रस्टी मंडळ असेल, सप्ताहाची ट्रस्टी मंडळ असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व कार्यकर्ती मंडळी, विशेष करून मला या सप्ताहात कौतुक करावं वाटते बरं का, की या गोष्टीचं की या वर्षाला एक अत्यंत सुंदर वास्तू मंदिरासाठी, आणि मंदिरासाठी म्हटल्यापेक्षा जे या ठिकाणी सेवा करण्यासाठी येणार आहे अशी वारकरी लोक, गायनाचार्य, मृदंगाचार्य, पहारेकरी, विणेकरी, या मंदिराची असणारी जी काही सेवा करणारी पुजारी मंडळी असतील, यांच्याकरता सुद्धा या ठिकाणी एक अत्यंत सुंदर निवास आहे. अत्यंत सुंदर प्रसन्न भगवान परमात्म्याचं हे वास्तव्याचं मंदिर आहे. इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं मनाला प्रसन्नता लाभते. जेवढे कीर्तनाला उपस्थित आहे, माझा अंदाज आहे असा यातला एकही माणूस नसेल की 12 महिने आणि दररोज नित्यनेमाने इथून घरून निघाले की तुम्ही मंदिरात दर्शनाला येत नसतील, आहे की नाही. अर्थात तुमचे चेहरे मला सांगताय एक अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. आणि या पवित्र उपस्थितीमध्ये, या सगळ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन सेवेचं योग आहे. आता बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत, सगळ्यांचं नाव काय आता त्यात वेळ घालवत नाही, परंतु तुम्हाला कल्पना आहे. माझ्या समोर ही सगळी मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांना अंतःकरणातून धन्यवाद देतो. कीर्तनाला मला गोड साथ करणारे पूजनीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट, प्रेममूर्ती आमचे भागवत महाराज, त्यांचं सुद्धा आता सध्याच्या काळामध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये अनेक परिसरात, अनेक कॉलनीमध्ये त्यांनी सेवा करायचं क्लास, मृदंगाचे क्लास आहे, गीतेचे क्लास आहे, अनेक ठिकाणी सेवा करतायत. यावर्षी त्यांचा पण आपल्याकडं सेवेसाठी उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. गेल्या अनेक काळाची, माझ्या अंदाजाने 25 वर्षाचा आमचा संबंध आहे. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे पूजनीय भजन सम्राट, गायन सम्राट, हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज चिंचखेडे महाराजांची उपस्थिती आहे. दुसरे आमचे शिष्य आहेत हरिभक्तीपरायण देव महाराज, आहे की नाही. आज आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहे. अजून ही सगळी वारकरी मंडळी, विनेकरी महाराज आहे, पेटी मास्तर, फक्त स्वर धरा, आहे की नाही. वा, छान, धन्यवाद. आपलं हे कीर्तन कोणतं चॅनल आहे आपलं? धार्मिक व्हिडिओ जयस्वाल. धार्मिक व्हिडिओ जयस्वाल. धार्मिक व्हिडिओ जयस्वाल असं एक शहरातलं आपलं चॅनल आहे. बिचारे नित्यनेमानं कुठेही सत्ता असेल तरी त्यांची ती सेवा असते. आणि आपलं हे कीर्तन पुन्हा पुन्हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे, हा त्यांचा गोड प्रयास आहे. महिलांची संख्या भरपूर आहे, पुरुष मंडळी आहे. फक्त एक विनंती करतो, ज्यांना खरोखरच कमरेचा त्रास आहे अशा लोकांनी बसलं तर हरकत नाही. ज्यांना काहीच त्रास नाही हे तुमच्या मनाला माहिती आहे, बरोबर आहे, त्यांनी माझ्या समोर येऊन बसावं अशी माझी विनंती आहे. विठ्ठल 36 वर्ष झाले आपला हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत प्रसन्न असं वातावरण आहे. आज दीपपूजन या ठिकाणी होतं, हे का नाही. अत्यंत सुंदर देखावा, मोठे कष्ट या ठिकाणी कार्यकर्ते मंडळींनी घेतलेत. तुम्हाला आवाज येतोय का सर्वांना? नाही बंद करायचं आहे काय नाही. काही सूचना कीर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. मी रोज सांगतो,
मन लावून ऐका. पहिली महत्वाची गोष्ट, कीर्तनातून उठून जायचं नाही. जायचं असलं आताच जायचं, हरकत नाही. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये कोणीच बडबड करायची नाही. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये आपल्या मोबाईलची बेल बंद ठेवायची. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये. हां, 1 तासभर. कारण काय झालं माहिती आहे, सध्याच्या काळामध्ये मी गमतीनं सांगतोय का मोबाईलना माणसं जेवढी ईडी केली, शहाणी असो का लहानी असो, सगळे सारखेच. माझ्याकडे घ्या, लक्षात आलं की नाही? लई ईडी झाली माणसं. महिला मंडळ, आबा बाबा तुमचं ते लय मला अशी जायला लागली. आता महिला मंडळ भान राहिलेलं नाही. काय चाललंय त्या मोबाईलला, कोण कोण कसे कसे व्हिडिओ तयार करते. आणि मला विशेष हे वाटतं की घरचे तरी कशी परवानगी देतात तेही कळत नाही मला, आहे की नाही? ज्या देशात आपण राहतोय, ज्या धर्मात आपण राहतोय, तो धर्म आपल्याला त्याची परवानगी देत नाही. ध्यानात ठेवा, कधीतरी याची जाणीव ठेवली पाहिजे. मी जास्त बोलणार नाही, फक्त एक गोष्ट सांगतो. काळाची गरज आहे, आपण सावध राहिलं पाहिजे एवढी विनंती करतो, बरं का? याचं भविष्यात आपल्या नशिबाला काय दुःख येईल काही सांगता येणार नाही. सावधानतेची गरज आहे. मोबाईल बंद ठेवा. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला भजन होईल, हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आधुनिक काळ आहे, शिकलेली माणसं आहे, विज्ञान योग आहे. काही माणसं म्हणतील का महाराज, देव धर्म गंध माळवारी भजन कीर्तन सप्ताह परमार्थ पारायण सगळ्या गोष्टी आम्हाला करणं गरजेचं आहे का? आणि म्हणून का म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे? जरा बारीक आहे का? याचं उत्तरच हे आहे, तुम्हाला मिळालेलं शरीर, मिळालेला देह या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्याला एवढ्यासाठी दिलेला आहे. देवी दिला देह भजन, त्याचं उत्तर आहे महाराज, एवढ्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. बाकी मानवाचा विचार केला तर ह्या गोष्टी आपल्यासाठी नाही. जे रोज आपलं चाललंय ना, देव धर्म गंध माळवारी, या सगळ्या गोष्टी या जगात फक्त आणि फक्त माणसासाठी आहे. इतरांना याचं ज्ञान नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हे सगळं माणसानं केलं पाहिजे. का म्हणून करायचं? बारीक ऐका. वेळ कमी असतो, त्यातल्या त्यात देवासाठी आपल्याकडे वेळ अजूनच कमी असतो. काय काय मंडळी एवढी हुशार आहे, खरंच कमाल वाटते मला. बरोबर चाल वगैरे सगळं झाल्याच्या नंतरच जेवून बसणार आहे की नाही? त्यांना माहिती असतं तोपर्यंत काही खरं कीर्तन चालू होत नाही, आहे की नाही? हरकत नाही, फक्त मनाचे कान करून कीर्तन ऐका. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कमी वेळेमध्ये तुम्हाला मानवी जीवनासाठी आपल्याला आपलं कशानं बरं होणार आहे, आपलं कशानं चांगलं होणार आहे आणि आपलं कल्याण नेमकी कशात आहे एवढंच मला आजच्या कीर्तनात सांगायचं आहे. आपलं वाटोळं कशात आहे
आणि आपलं चांगलं कशात आहे हे सगळं करणं याच्यातच आपलं कल्याण आहे. विठाल बाकी मानवाच्या जन्माचा विचार केला, माणसाचा जन्माचा विचार केला तर मला असं वाटतं या गोष्टी इतरांना कळत नाही, आहे की नाही. अनेक हे ज्ञान नाही कुठे याची देगडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्यांना या गोष्टी कळत नाही. जर बारीक आहे का, आम्ही हे सगळं जीवनात का केलं पाहिजे, ऐकताय? दुसरं काही कारण नाही, एकच कारण आहे. आम्हाला या जगात काय केलं म्हणजे आमचं समाधान होणार आहे, आम्हाला समाधान भेटणार आहे, आम्हाला शांती भेटणार आहे, आम्हाला सुख भेटणार आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये, आहे की नाही. आणि काय केलं म्हणजे आमच्या जीवनातलं दुःख जाणार आहे. या दोन्ही गोष्टीसाठी जगात एकमेव महाराज पर्याय आहे आणि त्याला देव असं म्हणतात. तुकोबाराय सांगतात, आणि आपुला तो एक देव करून घ्यावा, जीवा सुख नो हे, तेने बिना जीवा सुख नो हे, तेने बिना जीवा सुख नो. आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाशिवाय या जगामध्ये सुख नाही. पुढचं बोलू, सुख तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत आपलं मन समाधानी होणार नाही. ऐकताय कीर्तन, फेटा बांधून चाटा आणणार नाही बरं का, मनाचे कान करून ऐका. कबीर महाराज सांगतात, कहते कबीरा ओ नहीं दुखिया जीने मन को जीता रे. ज्यानं मनाला जिंकलेला आहे तो या जगामध्ये, ज्यानं मनाला जिंकलेला आहे तो या जगामध्ये कसा आहे, सुखी आहे. जीने मन को जीता रे. विठाला बाकीचा विचार केला तर मग जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. कबीर महाराज सांगतात, राजा दुखिया प्रजा दुखिया, आहे की नाही. प्रजेला दुःख झालं रे झालं की राजा सुद्धा दुःखी होत असतो. आणि म्हणून तडकाफडकी काही निर्णय घ्यावा लागतात. नाहीच कळलं का तुम्हाला, प्रजेला दुःख झालं, राजा दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया. मग तुम्हाला केवढे मोठं पद मिळालं असेल तरी तुम्हाला सांगतो की माणसं या जगामध्ये दुःखीच आहे. विठाला आहे की नाही. देवही असला मन समाधान नसेल तर कबीर महाराजांची भाषा आहे. कबीर महाराज सांगतात की सगळी माणसं या जगामध्ये दुःखी आहे आणि अपेक्षा प्रत्येकाला सुख समाधानाची आहे. महाराज आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला या जगामध्ये समाधान भेटणार आहे. त्यातलं आता भरपूर प्रमाण आहे पण एक गोष्ट सांगून जातो. सदा नाम घोष करवारी कथा तेने सदा चित्ता समाधान. भगवानाची भाषा आहे. महाराज म्हणतात, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, मला सुख समाधान मिळालं ते भगवंताच्या नामाने, दुसरी गोष्ट देवाच्या सानिध्याने, ठीक आहे नाही, तेने विना जीवा. आणि तिसरी गोष्ट सांगतो ऐका, विचारा वाचून नपविते समाधान, नपविते समाधान, नपविते समाधान. विचार
समाधान. आजच्या कीर्तनातलं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला आता सांगणार आहे की विचाराशिवाय या जगामध्ये माणसाला समाधान नाही. बरोबर आहे. आता ध्यानात घ्या. नेमकी आपण सप्ताह कथा कीर्तन ठेवतो. तुम्ही कीर्तनाला येतात, मी कीर्तनाला आलो. माझा प्रश्न आहे, बारीक आहे का? इथं आल्यानंतर तुम्हाला काय भेटत, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. काय भेटतं आपल्याला? बारीक आहे का? काय भेटतंय? ऐका ऐका ऐका. समाधान भेटतं, पण कशानं भेटतं? त्याचं उत्तर आहे विचार या जगामध्ये माणसाच्या समाधानीला कारणीभूत आहे. कसं काय? विचार माणसाच्या समाधानाला कारणीभूत आहे. तुकोबाराय सांगतात विचारा वाचून न पविजे समाधान. माझा प्रश्न आहे तुम्हाला, इथं काय भेटतं? एखादा कथाकार येतो, काय सांगतो? एखादा कीर्तनकार प्रवचनकार येतो, काय सांगतो? एखादा व्याख्याता येतो, काय सांगतो? एखादं पुस्तक तुम्हाला काय सांगते? लक्षात आलं की नाही? एखादी घटना तुम्हाला काय सांगते? त्याचं नाव विचार आहे. आणि विचार हा माणसाच्या जीवनाला परिवर्तनाला कारणीभूत आहे. माणसाला या ठिकाणी समाधानाला कारणीभूत आहे. बाकी अन्यत्र या जगामध्ये महाराज सांगतात, ज्या अर्थी तुकोबारायांची भाषा आहे, विचार करण्याची शक्ती जर माणसाकडे असेल, बुद्धी जर माणसाकडे असेल, तर लक्षात ठेवा त्या विचाराने या जगामध्ये माणसाला सुखी समाधानी राहता येतं. आता जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. आज पवित्र एकादशी आहे, हरिदिनी आहे. याला आमच्या संप्रदायानं भागवत महाराज व्रत असं म्हणलेलं आहे. विचाराने काय होतं एवढ्या एका व या अक्षरावरून सांगतो. आज एकादशी व्रत आहे. हा विचार माणसासाठी आहे. ऐकताय? काय देवाला आवडतं की ज्यानं आपण त्याला ते समर्पित केलं की देव खुश होणार आहे आणि आपल्याला आशीर्वाद देणार आहे. अशा कोणत्या कोणत्या घटना आहे? जसं की आपण म्हणत असतो, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार हेची थोर भक्ती, आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. काय आवडतं देवाला? बऱ्याच गोष्टी देवाला आवडतात. त्यातल्या 3 गोष्टी आणि 4 गोष्टी जमलं तर ध्यानात ठेवा. मला माहिती आहे तुमच्या मागं लई ताण आहे, पण जमलं तर ध्यानात ठेवा तुमच्या हिता करता. एक देवाला व्रत आवडतं, 3 डोळ्या लावू शकतो. देवाला अतिप्रिय व्रत आहे, है की नाही? देवाला अतिप्रिय व्रत आहे. संप्रदायात काही गोष्टीला एक अनन्य साधारण किंमत आहे की जी देवाला अतिप्रिय आहे. त्यातली पहिली गोष्ट देवाला व्रत आवडतं. आज एकादशी आहे. दुसरी गोष्ट देवाला काय आवडतं माहिती आहे तुम्हाला? वाचन हे देवाला आवडतं. पटवून देतो तुम्हाला. तिसरी गोष्ट आहे वारी ही देवाला आवडते. म्हणून महाराष्ट्राची शान काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा, या विश्वात लाखो लोकांना बरोबर घेऊन, अनेक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ज्ञानोबाई, तुकोबाराय, शांतिप्रमाण नाथ महाराज, मुक्ताबाई, गजानन महाराज आदी करून महाराष्ट्रातली सगळी संत मंडळी पायी पायी चालत 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 आता वारी जवळ आली बरं का. म्हणून सांगतोय वारी देवाला आवडते, म्हणून लोक देवाकडे जातात. आश्चर्य वाटतंय, माणसं इथून बस स्टँड पर्यंत सिडकोपर्यंत पायी जाऊ शकत नाही, पण वारीमध्ये 25-30 किलोमीटर म्हातारी माणसं कशी चालतात हा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे हो. पहिली गोष्ट हे डोक्यात ठेवा, चालवणारा देव आहे. नाहीच कळलं का? चाले हे शरीर कवनाचे असते. फक्त गंमत अशी आहे, इथं तुम्ही तुमच्या संसारात करता जाता म्हणून तुमचे पाय दुखतात, बरोबर आहे. पण तिथं जे चालतात ते तुमच्या कामासाठी नाही, देवाच्या कामासाठी चालतात ना. महाराज आपली जबाबदारी भगवान घेत असतो. मागे पुढे उभा राही संभाळी, ठीक आहे ना. देव आपली चिंता करत असतो. तिथं आपल्याला चिंता करायची गरज नाही. मला चालणं होईल का, माझे पाय दुखतील का, हा विचार करायची आपल्याला गरज नाही. कारण ती व्रत आहे, ते देवाला आवडतं. अजून एक गोष्ट सांगतो, काय देवाला आवडतं?
अगं तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ गा गोपी चंद तीरा तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ गा गोपी चंद तीरा तुळशी माळ गा गोपी चंद तीरा हृदय कमल वैष्णव हृदय कमल तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ गोपी चंद तीरा तुळशी माळ तुळशी माळ तुळशी माळ गोपी चंद तीरा वैष्णव देवाला आवडतात. काय आवडते देवाला? वैष्णव. हे सगळं कीर्तन तुम्ही शिकलेले शहरातले लोक आहे. एका अक्षरावरती सांगते, एका शब्दावर नाही बरं का. व या अक्षरावरून खरं म्हणजे व या अक्षराला वजनच ज्या गोष्टीनं प्राप्त झालं त्याचं नाव विचार आहे, त्याचं नाव वारी आहे, त्याचं नाव वाचन आहे, त्याचं नाव व्रत आहे आणि त्याचं नाव वैष्णव आहे. हे व एका अक्षराचं गणित चाललंय. विठाल जर बारीक आहे का? हे कशावर चाललंय कीर्तन? व एका, तुम्ही जागा राहून ऐका. व एका अक्षरावर चाललंय. व वरून विचार आहे, विचारावरून व या अक्षराला वजन प्राप्त झालं म्हणून व्रत आहे, वारी आहे, वाचन आहे, वैष्णव आहे असं लय सांगते. एवढं तर ध्यानात ठेवा आहे की नाही. हे सगळं देवाला आवडतं. बरोबर आहे. व्रत देवाला आवडतं म्हणून संप्रदायात आज एकादशी आहे म्हणून सांगतो एकादशी व्रत हे देवाला अतिप्रिय आहे. ठीक आहे नाही. ते काय तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. जो वैष्णव आहे त्याला एकादश नाही असं होणार नाही. ज्याला एकादश आहे तो वैष्णवच नाही हा त्याचा अर्थ आहे. विठाला फार पूर्वीचा एक असा काळ होता महाराज, ऐकताय. त्या काळामध्ये कॅलेंडर नाही, मीडिया नाही, टी व्ही नाही. अशा वेळेला आपल्याला एकादश आहे असं कधी कळायचं? आवाज येतोय का? गावात ब्राह्मण यायचे, सकाळी सकाळी सांगायचे, ऐका आज काय आहे. महिला मंडळ बोलत राहा तुम्ही. आज काय आहे? बोला बोला. तुम्ही नाराज आहे का काही? हो, तुम्ही मोठ्याच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला पगार चालू झाला ना. बोलत जरा नाराज आहे का काही? जरा बारीक आहे का? एका गावामध्ये, एका गल्लीमध्ये, एका घरासमोर एक ब्राह्मण देवा सांगत होते आज काय आहे? एकादशी आहे. घरामध्ये बाई होती, बारीक आहे का? बारीक आहे का? दारामध्ये म्हैस होती. त्यांनी सांगितलं आज एकादशी आहे काका, आज एकादशी आहे. घरातल्या बाईनं आणि दारातल्या म्हशीनं दोघीनं सगळंच ऐकलं. बोला काय? एकादशी. आज काय आहे? एकादशी आहे. घरातल्या बाईनं दारातल्या म्हशीनं दोघीनं संगच ऐकलं आज काय आहे? एकादशी आहे. पुढचं ऐका ना. दोघीनं धरली नाही. तुम्हाला नाही कळलं? बारीक आहे का? बारीक आहे का? दोघीनं ऐकलं आज काय आहे? एकादश आहे. दोघीनं उपवास धरला. माझा प्रश्न आहे दोघीत फरक काय? सोपं कीर्तन आहे, सोपं कीर्तन आहे, सोपं कीर्तन आहे. दोघीत फरक काय? मी सांगू तुम्हाला. माझा अंदाज आहे म्हशीला अक्कल नाही. तुम्हाला नाही कळत? सकाळ कळत. वाचन देवाला किती आवडतंय सांगू तुम्हाला. जर बारीक कीर्तन आहे का? अवघ्या कोवळ्या वयामध्ये 16व्या वर्षामध्ये नेवाशाला ज्ञानोबायानं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानोबायानं त्या माणसाच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. त्यांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. ऐका, वय आहे 16 वर्षाचं. आज्ञा घेतली मोठ्या भावाची, निवृत्तीनाथ दादाची. दादा
तुम्ही सांगताय म्हणून मी गीतेवर भाष्य करायला तयार झालो. नेवाशाला ज्ञानेश्वरी तयार झाली. तुम्हाला नेवासा माहिती आहे ना? आपल्या नेवाशाला ज्ञानेश्वरी सगळा आदर्श आहे. ती ज्ञानेश्वरी नेवाशाला मेलेल्या माणसाच्या हातून ज्ञानोबाईनं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला. 9,000 ओव्या तयार केल्या. 9,000 ओव्या गीतेच्या 700 श्लोकाचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. हे तर माहिती आहे तुम्हाला? जरा सोपं बोलतो, बारीक ऐका आणि उत्तर द्या. माझं मत आहे जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कळलं तुम्हाला? जे गीतेमध्ये आहे ते बोला ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही हो, जरा बारीक ऐका. गीतेत जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. याचा अर्थ असा आहे, एका एका श्लोकाचं हजारो ओव्यांनी ज्ञानोबाईनं जवळजवळ 56 भाषा ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आल्या, ऐका, त्या 56 भाषा गीतेत असतील यात शंका आहे. आता याच्यात काय काय नाही ते तुम्ही घरी गेल्यावर पाहून घ्या. पण माझा मुद्दा बारीक ऐका. माझा प्रश्न आहे, वय 16 वर्षाचं आहे, ऐकताय? वय 16 वर्षाचं आहे, 9,000 ओव्या आणि 56 भाषा. आलं लक्षात तुमच्या? आलं लक्षात तुमच्या? आता मला उत्तर द्या, ज्ञानेश्वरी कळणार कोणाला? लय जड चाललं का? मी घरी जाऊ का? अहो सोपं आहे, बोला की. समजा जाऊ द्या, तुम्हाला ते नाही कळणार, सोपं सांगतो. तुम्ही एखाद्या देशात गेले, त्या देशातली भाषा तुम्हाला, जर त्या देशात जर जायचं असेल, राहायचं असेल, तर त्या देशातली भाषा तुम्हाला शिकावं आली पाहिजे. बरोबर आहे की? त्या देशातली भाषा तुम्हाला आली नाही तर तुम्हाला काय करणार आहे? तसं माझं म्हणणं आहे, ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताय की नाही? वाचताय ना? पण ती ज्ञानेश्वरी तुम्हाला कळते का, हा माझा प्रश्न आहे. आणि कधी कळणार? ज्याला 56 भाषा येतात, हे की नाही? ज्याला 56 भाषा येतात, असू द्या, त्याला ज्ञानेश्वरी कळेल. लक्षात आलं की नाही? ज्याला 56 भाषा येतात त्याला ज्ञानेश्वरी कळणार. आता माझा प्रश्न आहे, तुम्हाला भाषा येतात किती? बरोबर आहे की नाही? सोपं गणित आहे बघा, एवढं सोपं गणित. तुम्ही शिकलेले लोक आहे सगळे. माझा प्रश्न आहे, आपल्याला भाषा येतात किती? मला असं वाटतं अलीकडे आता हे इंग्लिश मिडियम आल्यामुळं काय कायला इंग्लिश कळत असेल, बरोबर आहे? काहीला हिंदी येत असेल आणि काहीला मराठी येत असेल. याच्या पलीकडं मला नाही वाटत अजून कोणती भाषा तुम्हाला येत असेल, बरोबर आहे? प्रश्न असा आहे, 56 भाषा कळत असेल तर त्याला आत्मविश्वासाने मी सांगतो, त्याला ज्ञानेश्वरी कळणार. ज्याला 56 भाषा येत नाही त्याला ज्ञानेश्वरी कळणार नाही. आता इथं शहाणी बसलेली माणसं म्हणतील, का हो महाराज, मग ज्ञानेश्वरी कळतच नाही, 56 भाषा आपल्याला येतच नाही, तर मग ती ज्ञानेश्वरी का वाचावी? कळलं की नाही? मग आम्ही का वाचावी? तुम्हाला खरं सांगू का, आमचे महाराज लोक तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतात, पण मी ठामपणे नारदाच्या गादीवरून सांगू शकतो, संपूर्ण ज्ञानेश्वरी करणारा महाराज अजून तरी जन्माला आला नाही. विठ्ठल कसं काय हे आतापर्यंत ते सांगतोय तुम्हाला, बरोबर आहे की नाही? हा अंदाज आहे फक्त. समुद्रातलं पाणी किती आहे नाही सांगता येणार, बरोबर आहे? समुद्रात पाणी किती आहे नाही सांगता येणार, फक्त त्यातलं एक बाटलीभर घेऊन आपण घरी आणू शकतो, एवढं करू शकतो. आता कळलं तर बरं होईल तुम्हाला. याच्या पलीकडं मी अजून वेळ त्याच्यात नाही घालणार. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरी कळत नाही तरी गावागावामध्ये आमच्या वारकरी संप्रदायानं सकाळच्या प्रारंभामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला जेवढं सम्राट महत्व आहे भागवत महाराज, तेवढं महत्व संप्रदायात मला तरी असं वाटतं कोणत्याच ग्रंथाला नाही. जेवढं प्रेम महाराष्ट्राने ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीवर करते महाराज, ती ज्ञानेश्वरी देवाला आवडते. वाचन काय केलं पाहिजे? पुढचं आहे का? मग तुम्हाला आता माझी भाषा करणार आहे. महाराज, आम्हाला कळत नाही तरी आम्ही ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. का बरं? ती देवाला आवडते.
आणि देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, भाव धरोनिया वच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी प्रमाण लक्षात आलं की नाही? म्हणजे तुम्ही शिकलेले आहे, मी काही फेटा बाजून चाटा आणून राहिलो असं डोक्यात घेऊ नका. ह्याच्याकरता सांगतोय, याला प्रमाण म्हणतात. आणि महाराजांना पुराव्यानं बोललं पाहिजे, नाही तर मग त्याला पुरलंच पाहिजे असं म्हणतात ना. ज्याला पुरावाच नाही काही बगलातलं काढून मांडतो आहे की नाही. ते तुम्हाला कळत नाही, हे आमचं नशीब आहे, हे आमच्या महाराज लोकांचं भाग्य आहे. कारण समाजाला कळालं असतं तर बिनडोक लोक महाराज झालेच नसते. विठाला काय बोलावा, कुठं बोलावा, काय बोलतोय, कुणाची गादी आहे, काय सांगतोय, समोर बसलेले कोण आहे याचं भान नाही. मी म्हणत असतो भागवत महाराज त्याला मोकार बोलणारे म्हणतात, ठीक आहे. तुमच्या भाषेत सांगू, त्याला सूत नसणारे लोक म्हणतात. भान असलं पाहिजे ही गादी कुणाची आहे आणि आपण काय बोलतोय. जर बारीक आहे का माझं विषांतर, मला काय घेणं नाही त्याच्याशी, तुम्हाला पटतं तसं तुम्ही करा, बरोबर आहे. माझा मुद्दा आहे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचन देवाला आवडतं. कृपा करी हरी दयावरी, देव त्याच्यावर कृपा करतो. काय काय सांगितलं तुम्हाला? वारी सांगितली, व्रत सांगितलं, वाचन सांगितलं आणि वैष्णव सांगितलं. हे देवाला आवडतं. हे एका अक्षरावर कीर्तन चाललं, ते अक्षर आहे व. विठ्ठल लहान मुलांकरता 3 व आहे, पण इथं पोरत नाही आहे की नाही, म्हणून सांगतच नाही आता भागवत महाराज. लहान मुलाकरता 3 व आहे, पण तुम्ही पोरं आणलेच नाही. मग मी सांगणारच नाही. हा नाही, ते पोरं नाही आता. पोरं म्हणजे लगेच लहान आहे की नाही. ऐका ऐका ऐका, आपल्याकरता सांगतो, तुमच्याकरता सांगतो. तुम्ही आले, तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्याकरता 3 व सांगतो, राहील का ध्यानात? 3 व. संसारिक जीवनामध्ये माणसानं 3 व प्रमाणे चाललं पाहिजे, म्हणजे माणूस सुखी राहतो. कसं? एक आहे व म्हणजे त्यानं वैभवात राहिलं पाहिजे. काय कळलं? वैभवात राहिलं पाहिजे म्हणजे चांगलं राहिलं पाहिजे. काय अडचण आहे का त्याला? जर देवानं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या असेल तर मग तुम्ही का बोगस राहिलं पाहिजे? चांगलं राहिलं पाहिजे. व म्हणजे वैभवात, व म्हणजे संसारिक जीवनात माणसानं, महिला मंडळ विनोदी राहिलं पाहिजे. कसं विनोदी राहिलं पाहिजे? काही काही घरी मला फार आनंद वाटतो जाण्यासाठी. वा, काय माणसं असतात महाराज, हसून खेळून चेष्टा मस्करी. इथं सुद्धा शहरात बरेच लोक या जावाई बापू, या जावाई बापू, म्हणजे मला म्हणतात माझ्याकडं बा, माझ्याकडं तुम्ही तिकडेच पाहू राहिले का, मी जावई ना असं म्हणतात लोक. कथा आहे की नाही? हसून खेळून लोक राहतात, आनंद वाटतो आहे की नाही. संसारिक जीवनात हसून खेळून राहिलं पाहिजे. मला लईच वाईट वाटतं कधी कधी काय काय लोकांचं. भागवत महाराज सगळं असून एवढी रडत येत, एवढी रडत येत, अरा असं तोंड पडेल राहतं, असं वाटतं 2-4 कान फ्री ठेवलेलं. एवढं पुढं माणसांना वाईट राहावं का? ऐका, प्रसन्न राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. जे शरीर आपल्याला देवाने दिलंय याची किंमत माणसाला कळाली पाहिजे. आणि एक एक दिवस माणसानं भगवत चिंतनात समाधानी राहून प्रसन्न राहिलं पाहिजे. महिला मंडळ विनोदी म्हणजे हसत राहिलं पाहिजे. हसत म्हणजे कोणाला नाही, नाही तर घ्या इथून जा, इथून माझ्या डोक्याला ताप आहे का नाही. हसत राहिलं पाहिजे. कोणाला हसायचं? लोकाला नाही, लोकाला नाही. मग घरी जायचं महाराज, बरं ऐकतंय, आपल्या बायकोकडं बघायचं आणि हसायचं. आणि तुम्ही सुद्धा आपल्या मालकाकडे बघायचं,
बस तू तिकडे नाही बरं का आणि तिसरी गोष्ट आहे संसारी जीवनात विनियोग असला पाहिजे. विनियोग या शब्दाचा अर्थ देवानं जो काही आपल्याला देतोय त्यातला 10% भाग आपण धर्माकरता देशाकरता देवाकरता दिलाच पाहिजे. बारीक ऐका, दिलाच पाहिजे. जो देत राहतो ना, ऐका, एखाद्या विहिरीचं पाणी ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होतो ते पाणी कसं असतंय बोलता का? झोपले काय? गोड असतं, गोड. ज्या विहिरीच्या पाणी, तुम्ही शेतकरीची मला माहिती आहे की नाही, ज्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होतो ते पाणी कसं असतं? गोड असतं. आणि ज्या पाण्याचा उपसाच होत नाही त्याचं काय येतं? वास येतो. नाहीच कळलं का तुम्हाला? कळण कीर्तन झाल्यावर विठाला जो नेहमी देत राहतो तो गोड असतो, हे का नाही? आणि जो कधीच कोणाला देत नाही नुसताच घेत राहतो तो खारट राहतो. त्याचं नाव समुद्र आहे. तुम्हाला नाही मग काय म्हणलो बाबा माझ्याकडे रागा नका पाहू. ते समुद्रामध्ये असं आहे, पाण्याला कमतरता नाही, पण ज्याला समुद्रात फिरायला जायचं का त्याला पाण्याची बॉटल न्यावं लागेल. का? ते पाणी तुम्हाला प्यायला चालत नाही, कारण ते खारट आहे. कारण तो नुसताच घेतो, देत नाही. दिलं पाहिजे माणसाला, दिलं पाहिजे. आता तुम्हाला काही समजा आपल्याला अनुभवलं येतं, एखाद्या दिवशी असा गार घाम फुटतो, माझ्याकडे पाहत आहे तिकडे पाहा, असा गार घाम फुटतो. मग तेव्हा माणसाला दवाखान्यात न्यावं लागते. मग तिथं डॉक्टरनं जे काही सांगितलं, ज्याही तपासण्या सांगितल्या, हे करावं लागेल, ते करावं लागेल आणि हे करावंच लागेल आणि एवढे पैसे लागतील, तेव्हा तुम्ही त्याला असं म्हणता का? काय हां थोडेफार कमी होईल का असं म्हणता येतं का? नाही ना. तिथं उलट तुम्ही म्हणता, डॉक्टर साहेब 50-50 हजार वाढवून घ्या, पण मला काही झालं नाही पाहिजे, अजून मला जगायचं आहे. तुमच्या डोक्यात आलं? तिथं माणूस द्यायला तयार आहे. अरे पण ज्यानं आतापर्यंत आपल्याला जीवन जगण्यासाठी फुकटचा श्वास दिलाय त्याचं नाव देव आहे. कधीतरी त्याची कल्पना करा. त्याला जेवढी तुम्ही तिकडे देत आहेत ना तेवढे काही देवाला लागत नाही. पहा, दिलं पाहिजे. जाऊ दे, माझं विषांतर होईल. 3 वर्ष सांगितले. ज्याला चांगला नेता व्हावं वाटतंय त्याच्याकरता 3 वर्ष सांगतो. एक आहे त्यानं विकास केला पाहिजे, व म्हणजे विकास केला पाहिजे, भाकासणी केला पाहिजे. नक्कीच नक्कीच तो एकला एक दिवस आदर्श नेता झाल्याशिवाय राहत नाही. जर बारीक बोलू, माझं मत आहे, मी कोण्या पक्षाचं नाही, हे डोक्यातून काढून टाका. आम्ही पांडुरंगाचे ज्ञानोबा तुकोबारायचे. पण माझा प्रश्न आहे, माननीय देशाचे पंतप्रधान हे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, गुजरातचे. बोला बोला, मुख्यमंत्री. तुम्हाला माहिती मुख्यमंत्री होते. माझा प्रश्न आहे, संपूर्ण भारत देशानं एकमतानं बहुमतानं असा का निर्णय घ्यावा वाटला असेल या माणसाच्या हातात देश दिला पाहिजे? माझा प्रश्न आहे तुम्हाला. मी प्रचार करायला नाही आलो, मी भाजप पक्षाचं नाही, हे डोक्यातून काढून टाका. मला मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे. एका राज्याचा, छोट्याशा एवढ्या मोठ्या विशाल भारताच्या एका राष्ट्र आहे, छोटंसं राज्य आहे गुजरात, आपल्याला लागून आहे. त्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते नरेंद्रभाई, बरोबर आहे. पण सगळ्या देशाला असं काय वाटलं की बहुमतानं तुम्ही बहुमतानं मोदी सरकार स्थापन केलं. हे मान्य आहे की नाही? जनतेनं स्थापन केलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, असं मोदीचं लोकांनी काय पाहिलं? फक्त एक राज्यापुरते मुख्यमंत्री होते, एका राज्याचा त्यांनी विकास केला असेल, पण सगळ्या देशाला असं काय वाटलं की आपला देश या माणसाच्या ताब्यात द्यावा? असा माझा प्रश्न आहे. त्याचं एकच कारण आहे, मी बाकी नाही सांगणार. त्यांचं तुम्ही काय पाहिलं? ऐका बारीक, माझं म्हणणं आहे तुम्ही काही पाहिलं नाही, फक्त काय पाहिलं सांगू भागवत महाराज. मेरे प्यारे देशवासियों, नहीं करो, मैंने इस देश के लिए मेरा घर, मेरा परिवार इस देश के लिए छोड़ा है. नाही कळलं का अजून? एवढंच पाहिलं, बाकी नाही पाहिलं. विठालं त्याला वक्तृत्व म्हणतात, विकास म्हणतात. व म्हणजे
ज्याला चांगला नेता व्हावा वाटतंय ना, मी त्याच्याकरता सांगितलंय. या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे. एका अक्षरावर कीर्तन चाललंय. व म्हणजे विकास, ज्याला नेता व्हावं वाटतंय. व म्हणजे वक्तृत्व. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, व म्हणजे विनम्रता. आहे की नाही? ज्याला नेता व्हावं वाटतंय ना, तुम्हाला माहिती की नाही, 5 वर्ष गाडीची काच खाली करत नाही, इतके इमानदार नाहीत. कळलं का अजून? 5 वर्ष गाडीची काच खाली करत नाही. हो, तुम्ही भेटायला गेले तरी तुम्हाला ओळखत नाही. नाहीच कळलं का तुम्हाला? तरी तुम्हाला ओळखत नाही. पण 5 वर्षानं जेव्हा तुमच्या दारात येतात ना, त्यावेळेला असे हात जोडतात वाकून, तुमच्या पायाला लागतात. बरं का काका, साहेब, नाना, दादा, बरं का, हो लक्ष असू द्या बरं का. ते तुमच्या पाया पडतात, तेवढ्यात तुमची छाती फुगती. तुम्हाला असं वाटतं मग त्याच्यातच फुगतो आपण. आणि परिणाम काय ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. माझा मुद्दा आहे, ज्याला नेता वाटते त्याने या 3 गोष्टी, संसारी जीवनातल्या 3 व सांगितलं. लहान मुलांकरता 3 व आहे. त्यानं विद्या, वेळ, ऐका, याच्याकरता त्यानं खर्च केला पाहिजे. त्यावेळेला तो विद्यार्थी असतो, तो विद्यार्जन करतो, तो विद्यार्थी. बरोबर आहे? लक्षात घ्या. तसं जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संप्रदायामध्ये. आज एकादशी आहे म्हणून सांगितलं. व म्हणजे व्रत, वारी देवाला आवडते. या सगळ्या गोष्टी देवाला आवडतात. आणि म्हणून महाराज या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला काय भेटतो? विचार भेटतो. विचार हा बुद्धीपासून तयार होतो. आणि बुद्धी मनाने ज्यावेळेला बुद्धीला आज्ञा केली त्यावेळेला विचारात बदल झाल्याशिवाय राहत नाही. मग चांगला आणि वाईट विचार ही मनाच्या जर अधीन आहे, मन आपल्याला पतन उद्धाराला कारणीभूत असेल तर आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. देवा, मी माणूस म्हणून जन्माला आलो, नाही माणसाला देव संत महात्मा होता आलं तरी किमान या जगामध्ये माणूस म्हणून तरी मी मेलो पाहिजे, एवढं तरी माझ्याकडे लक्ष ठेव. मी अशी तुझ्याकडे हात जोडून नम्र प्रार्थना करतो. देवा, मला कधी अशी दुर्बुद्धी होऊ देऊ नको. पहिलं पार्श्वभूमिका मी तुम्हाला सांगत होतो की माणसाला सुख समाधान हा विचाराशिवाय भेटू शकत नाही. आणि विचाराला कारणीभूत बुद्धी आहे. ऐका, जे ठरवलंय ते मनाने, मन बुद्धीला आज्ञा करते आणि बुद्धी विचाराला आज्ञा करते. आणि तिथून पुढे महाराज चांगला विचार हा कल्याणाला कारणीभूत आहे. आणि चांगला महाराज अविचार हा विनाशाला कारणीभूत आहे. बारीक ऐका, खरं म्हणजे बुद्धीचा विचार करत असताना या बुद्धीचं खरं वैभव काय? असं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एक केसी राज सका सिद्धी, एक केसी राज सका, एक केसी राज सका सिद्धी. हरी मुखे माना, 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 हरी मुखे माना. नेहमी महाराज जीवाच्या मानाला लय अवकाळ करता तुम्ही, आहे का नाही? मागच्याला म्हणताय ना असं म्हणा. ऐका ऐका, बुद्धीचे वैभव, हा पीटी मास्तर, अन्य नाही तुझे. ज्ञानोबा सांगतात हरिपाठात, हरिपाठ माहिती तुम्हाला? हा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अर्थात एक चांगली बुद्धी आहे आणि एक वाईट बुद्धी आहे. आता तसे बुद्धीचे प्रकार पाहायला गेलं तर याच्यातच कीर्तन होईल. जसं व अक्षरावर चाललं एवढ्या टाइम
तसं बुद्धी या शब्दाचा जर विचार केला ना, आणि कीर्तनच त्याला म्हणतात, एका एका शब्दाचा विचार सांगितला जातो, खऱ्या अर्थानं त्यालाच कीर्तन म्हणतात. लक्षात आलं का? आता बुद्धी शब्दाचा विचार केला, एक चांगली बुद्धी आहे भगवत महाराज आणि एक वाईट बुद्धी आहे, बरोबर आहे की नाही? एक सद्बुद्धी आहे बघा तुम्ही, एक चांगली बुद्धी असते आणि एक वाईट बुद्धी असते. तुम्हाला अजून एक बुद्धी माहिती आहे का? काही काही माणसं म्हणतात लय जड येते भगवत महाराज, लय जड येते, आहे की नाही? नाही कळलं तुम्हाला? लय जड येते याचा अर्थ काय? तू जड नाही, त्याची बुद्धी जड आहे. काही काही लई जड बुद्धीची राहते, किती सांगा त्यांना कळतच नाही. तुम्हाला नाहीच कळलं का? विठाला विठाला काय काय बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. वा विनेकरी बाबा, कोण्या गावचे तुम्ही? बाबा लयला म्हणाले, सध्या तुमच्या जिल्ह्यात भेटतो बाबा. तुम्ही घाबरू नका भाऊ मला. सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचं मोठं गाजेवाजे आहे. असू द्या, आपल्याला काही घे नाही, जाऊ द्या, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुका म्हणे ऐशी बुद्धीची जड त्याहुनी दगड बरे देवा. तुम्हाला कळलं कीर्तन? काही काहीच्या बुद्धीपेक्षा म्हणजे दगड चांगला. तुम्हाला कळत नाही काय माहिती? आमच्याकडं अनुभव येतो आम्हाला, रोज आम्ही फिरत असतो तेव्हा गाव माहीत नसतं, मग गावाच्या अलीकडं कुठं तरी 2-5-10 किलोमीटर विचारावं लागतं, काय करमड पुढे बा असं विचारावं लागतं. तिथं उभा राहणारा माणूस पाहता तेवढे डोळे करून पाहतो आमच्याकडं, तेवढ्यासाठी उभा आहे का सांगत नाही तेव, फुकट सांगत नाही. काही काही लोक पुढे गेल्यावर दागडावर लिहिलेलं असतं करमाड 20 किलोमीटर. कोण चांगलं? दगड दगड नाही कळला का? त्याहून दगड बरे द्यावा. आणि गावाच्या अलीकडे कधी कधी असा अनुभव येतो, ज्या गावात कीर्तन असतं तिला अलीकडे विचारावं, तुमच्या गावाला सप्ताह चालू आहे का? सप्ताह? तो सप्ताह वाजत म्हणजे काय वाजत हे सुद्धा त्याला माहित नाही. याच्यापेक्षा कोण चांगलं? दगड. आता हेलाही सांगता येईल मला, पण जाऊ द्या, हे की नाही? यावेळी दगड बरे देवा. काही चर्मबुद्धीची माणसं आहेत, काही महाराज तैल बुद्धीची माणसं आहेत, काही जड बुद्धीची माणसं आहे, काही वाईट बुद्धीची माणसं आहे. खरं म्हणजे अभंग डोळ्यासमोर याच्यामुळेच आला. कालच्या पहलगाव नाही का, भारताची शेवटची बॉर्डर काश्मीर, आणि तिथं झालेला दुर्दैवी हल्ला, ज्याच्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं 27 लोक मृत्युमुखी पडले. काय गुन्हा नव्हता बिचाऱ्यांचा, काय परिवारावर बितली असेल. त्या लहान लहान लेकराचं आनंद घेण्यासाठी ती मंडळी गेली होती की चला भारताचं काश्मीर नेमकी कसं आहे. ऐका, कधी स्वप्नातही विचार केला नसेल हो, अंतकरणाला वेदना होतील असा क्षण होता. जरा प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, आपण बघतोय काय चाललंय, वाईट आहे. म्हणून हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. दुर्बुद्धी ते म्हणा, काय विचार असेल महाराज. एक वाक्य सांगू तुम्हाला, मी नेहमी कीर्तना सांगत असतो भगवत महाराज, जेवढा धोका या देशाला पाकिस्तान पासून आहे तेवढा धोका या देशाला आपल्याच माणसापासून आहे. नाही कळलं? पुलवामा हल्ला झाला या देशातला सगळ्यात मोठा अत्यंत दुर्दैवी हल्ला. त्या जवानांच्या गाडीवरती बॉम्ब टाकून गाडी उडवली, त्यात अनेक लोक शहीद झाले. देशातला सगळ्यात मोठा पहिला दुर्दैवी हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केला. त्यात एक जवान वाचला. त्याचं स्टेटमेंट आहे, तो म्हणला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आम्हाला मारलं. ऐका जरा कीर्तन, आम्हाला मारलं याचं वाईट वाटत नाही, सगळ्यात वाईट याचं आहे
की त्या अतिरेक्यांना मदत करणारे भारताच्या पुलवामा भागातले राहणारे नागरिक, त्या नागरिकांनी त्या अतिरेक्यांना मदत केली आणि म्हणून एवढा मोठा हल्ला आमच्यावरती झाला. तसा कालचाही प्रश्न आहे, कडेकोट सुरक्षा असताना सुद्धा एवढा मोठा हल्ला जर होत असेल आणि निष्पाप लोक त्या हल्ल्यामध्ये शहीद होत असतील, काय विचार आहे महाराज. एका मुलीचा 6 दिवसापूर्वी विवाह झाला. ती मुलगी त्यांना म्हणत होती माझ्या नवऱ्याला मारू नका, त्याला गोळ्या घातल्या. तेव्हा ती म्हणते अहो आता त्यांना जर गोळ्या घातल्या तर मला तरी का ठेवता, मग मला पण गोळ्या घाला. काय वाईट आहे. प्रसंग डोळ्यापुढे आणा. ती आपली माणसं आहेत, काही पुण्यातली मंडळी आहेत, काही मुंबईतली लोक आहेत, काय परिस्थिती आहे. कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून सांगेल तुम्हाला, आजही प्रार्थना आपण करू शकतो देवाकडे, दुर्बुद्धी ते म्हणा. म्हणून हा अभंग कीर्तनासाठी घेतला. पांडुरंगा अशी दुर्बुद्धी कोणालाही सुचू देऊ नको की जेणेकरून महाराज अनेकांच्या प्रपंचाचं वाटोळ झालं. कुणाचा करता धरता पुरुष गेला, काय स्वप्न रंगवले असतील की उभ्या आयुष्यात आता आम्ही आमच्या संसारात काय करणार आहे. अहो लहान लहान मुलं, मी आता मीडियावरती तेच पाहतोय कालपासून, ते पोरगं म्हणतंय माझ्या बापाला माझ्या डोळ्यासमोर मारलं, आम्ही सांगत होतो पण आमचं ऐकलं नाही. फक्त एका गोष्टीवरून ऐका, तुम्ही सगळे हिंदू आहेत कीर्तनाला, काय सांगितलं. कालचा हल्ला झाला, अतिरेकांचं टार्गेट फक्त एक होतं, यात मुस्लिम कोण आहे ते बाजूला व्हा आणि हिंदू कोण आहे ते बाजूला व्हा. जो मुस्लिम आहे ते बाजूला व्हा, हिंदू आहे. जर तुम्ही हिंदू जर खोटं बोलत असाल आम्ही मुसलमान आहोत तो कलमा म्हणा, आहे की नाही. ज्याला कलमा म्हणता येतील त्याला आम्ही ठेवणार, आहे की नाही. माझं मत आहे बघा, तुम्हाला कीर्तन पटतं की नाही, नाही पटलं तरी काही मला घेणं देणं नाही. आणि एक वाक्य सांगतो, नुसते कीर्तन प्रवचन करून जमणार नाही, कीर्तन प्रवचन करून जमणार नाही. तर ऐका, जगातले एक धर्म व्यासपीठ आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. आमच्या कीर्तनानं काय बदल होतो, काय परिवर्तन होतं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ध्यानात ठेवा. पासुलता आणि सत्ता या महाराष्ट्राच्या उलावर नांदत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ महासाहेबांना पाहिलेलं स्वप्न होतं, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. याकरता असा पुत्र मी या महाराष्ट्राला देणार, हिंदवी स्वराज्य निर्माण करणार. छत्रपती शिवरायांना जन्माला घातलं, राजे म्हणून आढळलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये देऊळगावामध्ये जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं की राजे देश देव धर्म तुम्हाला काय वाटत असेल तर ऐका, खऱ्या अर्थानं तुम्हाला जर कधी हिंदवी राष्ट्र बनावं वाटत असेल, पुणे जिल्ह्यातला एक प्रांत आहे त्याला मावळ म्हणतात. पुणे जिल्ह्यात एक प्रांत आहे त्याला मावळ म्हणतात. त्या मावळामध्ये काय झालं, हे लोक तुमच्याकडे बघतायत सर, हे सगळे तुमच्याकडे बघतायत. तुम्ही खाली बसून घ्या. आपल्याचं नाही करू असू द्या. तुम्ही माझ्याकडे बघताय का कीर्तन संपू गेमीच्या डेटापासून तुम्हाला सांगायला तुम्ही मी चांगला दिसतो का, मला पहा ना, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. जगद्गुरु तुकोबा यांनी पायकीच्या अभंग गाथ्यामध्ये आहे, त्या अभंगावरती महाराजांनी कीर्तने केली आणि मावळा प्रांतातून एक एक मावळा निष्काम निर्लोप असा एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यासाठी दिला आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. लक्षात ठेवा. कशा काय सांगतोय, काळाची गरज आहे. ऐका, विचार आणि चांगला विचार. जगाच्या पाठीवर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण मी सांगेन तुम्हाला, जगातला एकमेव विश्व धर्म जर कोणता असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायातला एक एक शब्द माणसाच्या काळजापर्यंत जाऊन परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही.
जर परिवर्तन नाही तर त्याचं नाव कीर्तनच नाही. म्हणलं नाही का? माझा मुद्दा आहे, वाईट बुद्धी निर्माण झाली आणि त्याचा परिणाम अनेक लोकांना काल जावं लागलं. काय मोठा प्रसंग होता महाराज. हा, माझं म्हणणं आहे, दुर्बुद्धी विनाशाला कारण आहे. आता कोणाकोणाला दुर्बुद्धी झाली एवढं जर सांगायचं म्हणलं तर सकाळपर्यंत एवढंच सांगेन तुम्हाला. कोणाकोणाला दुर्बुद्धी झाली आणि त्यांना काय वाईट परिणाम भोगावा लागला. आता भारत पाकिस्तानचा विषय डोळ्यासमोर आहे, तर एक प्रसंग तुम्हाला पुन्हा एकदा सांगूनच जातो. आता माझ्याकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. एक प्रसंग तुम्हाला सांगून जातो. भागवत महाराज काय करता, लय ताण आहे, नाही सांगून काय तुमच्या गळ्यात पडून राहणं वाटलं मला. ऐका ऐका, पाठीमाग मुंबईला अतिरेकी हल्ला झाला. तुम्ही अजून त्याला साक्षीदार आहे, कारण माझ्या समोर झालंय. 26/11 आठवत आहे का? 26/11 या देशातला अत्यंत दुर्दैवी हल्ला. मुंबईला ताज हॉटेलमध्ये समुद्र मार्गाने अतिरेकी आले. काही दिवस तिथं वेटर म्हणून काम केलं. प्रश्न आहे, त्यांना ठेवणारे कोण, खाऊ घालणारे कोण, घरी गेल्यावर पहा. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याच लोकांनी एक दिवस हातात बंदुका घेतल्या आणि धाड 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 लोकांना गोळ्या घालत चालले होते. लहान मुलगा पाहिला नाही, काल तरी महिला मंडळींना सोडलं, पण त्या दिवशी महिला पाहिला नाही, म्हातारा माणूस पाहिला नाही, लहान लेकरं पाहिलं नाही. धाड 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 गोळ्या घालत चालले होते. ऐका ऐका ऐका, सगळ्यांना बातमी कळाली. काही क्षणामध्ये आपल्या पोलीस कर्मींनी आणि आर्मीने त्यांना मारलं, ठार केलं. त्यातला एक जवान वाचला, त्याचं नाव आहे अजमल कसाब. जरा बारीक आहे का बरं का, फार फार सुंदर आहे. मनाचे कान करून कीर्तन आहे का. त्याचं नाव आहे अजमल कसाब. लोकांना गोळ्या घालत चालल्या होत्या. त्याला विचारलं भारत शासनानं, आर्मीनं, तू का असं केलं? तर त्यानं सांगितलं, या सगळ्या करण्यातून आम्हाला जो आनंद निर्माण होतो, खऱ्या अर्थानं आम्हाला स्वर्गात जागा भेटणार आहे. याच्या बापाची ठेवी, स्वर्गात जागा भेटणार आहे म्हणे. जरा बारीक आहे का मी काय सांगतोय, स्वर्गात जागा भेटणार आहे असं त्याचं उत्तर मिळालं. त्याला 4 वर्षानं फाशीची शिक्षा झाली. ही कीर्तन नीट आहे का? 4 वर्षानं त्याला फाशीची शिक्षा झाली. विठाल विठाल विठाल. काय नाही, ती छत्रपतीचा पवाडा म्हणे. तुम्हाला काय वाटलं, बंद करा. तुम्ही टेन्शन नाही घेऊ, ते मला मी जावंही त्यांचं, ते म्हणणारच नाही मला फोन करा. इथे मी घाबरतच नाही कोणाला. विठाल विठाल. बारीक आहे का, मी सांगत होतो तुम्हाला. अजमल कसाब 4 वर्षानं त्याला फाशीची शिक्षा झाली. त्याला असं वाटत होतं या देशात अनेक आतापर्यंत अतिरेकी आले, पण त्यांना फाशी झाली नाही, मलाही होणार नाही, हा त्याचा भास होता. पण त्याला माहिती नाही की सरकार बदललं होतं. तुम्ही जागी, त्याला हे माहिती नाही की भारताचं सरकार बदललं होतं. 4 वर्षानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली. माझं शिल्लोडकडे कुठेतरी कीर्तन होतं आणि मी आपला या रस्त्यानं चाललो होतो. तेव्हा TV सेंटरला, मला माहिती नव्हतं ना, अजमल कसाबची फाशी जाहीर नव्हती. त्या TV सेंटरच्या त्या चौकामध्ये बॅनर लागलेलं होतं. त्या बॅनरला अजमल कसाबचा फोटो होता. ऐका, आणि तिथं बाळासाहेबांचा फोटो होता. माननीय हिंदू हृदय सम्राट. लोक गेल्यानंतर कळालं लोकांना, हेच मोठं दुर्दैव आहे, हा हिंदू धर्माचा टायगर आहे. असं गेल्यानंतर लोक बाळासाहेबांना म्हणायला लागले. त्या दिवशी बाळासाहेबांचा फोटो त्या बॅनरवर होता आणि खाली अजमल कसाबचा फोटो होता. आणि त्या बॅनरवरती भागवत महाराज 4 ओळी अत्यंत सुंदर लिहिलेल्या होत्या. तुम्ही नीट ऐका, 4 ओळी अत्यंत सुंदर लिहिलेल्या होत्या. त्याची फाशी जाहीर नव्हती. त्या बॅनरवरती लिहिलेलं होतं, साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात, साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात, पण जिथं गेलात तिथंही कामाला लागलात. साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात,
जिथं गेलात तिथंही कामाला लागलात. चक्क आदेश दिला त्या यमराजाला, घेऊन या त्या अजमल कसाबाला. बाळासाहेबांचा फोटो का होता हे नाही विचारलं तुम्ही मला. त्या दिवशी बाळासाहेबांचा दशक्रिया विधीचा दिवस होता. खऱ्या अर्थानं अजमल कसाबची फाशी या राष्ट्रानं बाळासाहेबांना दिलेली खरी श्रद्धा केली आहे. माझा मुद्दा एकच चालला, दुर्बुद्धी निर्माण झाली आणि परिणाम मारावा लागला. कर्म तर देवाच्या बापाला चुकत नाही. फाशीचा फंदा त्याच्या डोळ्यासमोर आला त्यावेळेला जेलरनं सांगितलं, त्याचे शेवटचे शब्द तुम्हाला सांगून जातो. फाशीचा फंदा ज्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर आला त्यावेळेला दुसरं तिसरं त्याला काही दिसलं नाही. तो म्हणला, या अल्लाह मुझे माफ कर दे. शेवटची वेळ आहे त्याची. त्यावेळेला तो म्हणला, या अल्लाह मुझे माफ कर दे. अरे देवाचा बाप आहे राजा दशरथ, श्रावणाची हत्या घडली, देवाच्या बापात चुकलं नाही, त्या बापात ठेवी आहे का? नाही कळलं तुम्हाला? दुर्बुद्धी, कालची झालेली दुर्बुद्धी. एवढ्या एका शब्दावर सकाळ कीर्तन करते मी. दुर्बुद्धी. ज्यांना वाईट बुद्धी झाली त्याचं वाईटच होणार, पण ज्याला चांगली बुद्धी झाली त्याचं कल्याण होणार. हा कीर्तनातला संदेश. विठ्ठल वाईट बुद्धी विनाशाला कारण आहे, चांगली बुद्धी महाराज ऐका आपल्या उद्धाराला कारण आहे. वाईट बुद्धी निर्माण झाली कुणाला? दुर्योधनाला. हे का नाही? काय बुद्धी निर्माण झाली? पांडवांचं राज्य कप्तानं धर्मराजाकडून बळकावलं. युद्ध खेळासाठी बसले, 21 डाव लावले, द्रौपदी जिंकल्या गेली. पण सगळ्यात दुर्योधन दुशासनाला सांगतो, ही पांडवाची राणी राहिली नसून ती आमच्या कौरवांची ताशी झालेली आहे. ये माझ्या मांडीवर येऊन बस. ही झालेली दुर्बुद्धी आहे. परिणाम ऐका, सगळे कौरव संपले. देवाची महाराज नीती आहे. दुर्बुद्धी निर्माण झाली की त्याला वाईट परिणाम भोगावा लागतोय. रावणाचा राज्याचा विचार केला ना, अतिशय महाराज बेकार राज्य. रावणाच्या राज्यामध्ये जर बारीक आहे का, रावणाच्या राज्यामध्ये असा जगातला पहिला राजा, पहिलं सरकार राजा रावणाचं, ज्यानं महाराज आपल्या बलाच्या शक्तीवरती देवाला बंदीखान्यात ठेवणारा जगातला पहिला राजा, त्याचं नाव आहे रावण. तुम्हाला माहिती की नाही? रावणानं देवाला कामाला ठेवलं होतं बंदीखान्यात. खंडोबा, हे सगळे देव, गणपती, शनी, सगळे लोक त्याला असे 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 करते. त्या शनीला तो शनी रावणानं पालथा घातला होता. अख्खं सांगायला भागवत महाराज एका कीर्तनात पुरडत नाही, पण आता जावई एका कीर्तनात पुरडत नाही, पण आता सांगतो तुम्हाला, आहे की नाही? रावणाचं पहिलं सरकार देवाला बंदीखान्यात ठेवणार, आणि दुसरं सरकार आता होऊन गेलं कोरोनाच्या काळात. त्यांनी देवाला कुलपा लावल्या होत्या, म्हणजे देवाला बंदीखान्यात ठेवणारे दोनच सरकार माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार आतापर्यंत झाले. हे पहिलं सरकार होतं रावणाचं. दुसरं सरकार कोरोनाच्या काळात झालं, त्यांनी देवाला बंदीखान्यात ठेवलं. कशामुळं? म्हणजे देवापाशी कोरोना वाढतो, त्यानं देवाला कुलपात ठेवलं. रावणाचं वाटोळ झालं. पुढचं काही सांगायची गरज नाही तुम्हाला, त्यांचं पण कल्याण झालं. तरी संजय सांगत होता, नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? कीर्तन झालं कळत नाही तर नंतर भेटा. आता एवढं कसं काय सांगू मी तुम्हाला? बारीक आहे का? 80,000 बायका होत्या रावणाला, महिला मंडळाला. किती? 80,000 बायका होत्या रावणाला. किती? 80,000. त्या बी एकापेक्षा एक सुंदर होतं, कारण गड्याचं राज्य सोन्याचं होतं. साधा माणूस होता तो, सोन्याचं गाव होतं त्याचं. 80,000 बायका होत्या. ऐका, दुर्बुद्धी निर्माण झाली त्याला. मी सांगतो, बिना पत्रिकेत नाव आणि बिना आमंत्रणाचं तुम्ही कोणाच लग्नाला जाता का? रावणासारखा 10 डोक्याचा माणूस सीतेच्या स्वयंवरामध्ये बिना पत्रिकेचा बिना आमंत्रणाचा गेला. दुर्बुद्धी आणि थोबाड काळा करून आला. नाही कळलं मग का? त्याला सीता भेटली काय? पुन्हा
दुर्बुद्धी निर्माण झाली. मारीचाला बरोबर घेतला, म्हणले सीतेचं हरण करायचं. जागी का तुम्ही? दुर्बुद्धी निर्माण झाली. पहिली दुर्बुद्धी रावणाला, तिथं साधूच्या रूपात जातोय. आणि महिला मंडळ तुमच्याकरता सांगतो, दुसरी बुद्धी सोन्याचं हरण पाहिल्यानंतर, इकडे लक्ष देऊन आहे का, झालं कीर्तन. सोन्याचं हरण पाहिल्यानंतर सीतेला दुर्बुद्धी झाली. देवपती असताना सोन्याची आशा झाली. नाही कळलं तुम्हाला? मला सोन्याचं हरण पाहिजे, या सोन्याच्या हरणाचा कातडा मला पाहिजे. कोणाला सांगते? काम कोणाला सांगते? सीता. झोपल्या. म्हणा ना नवऱ्याला. नाही कळलं काय? नवऱ्याला काम सांगितलं काय? तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? आणि असेल तर मला ते सोन्याचं हरणाचं कातडं पाहिजे. राम म्हणे, अरे बापरे, माझ्यावर प्रेम आहे का? म्हणजे मी तुला नको आहे, तुला सोनं पाहिजे का? थांब, तुला सोन्याच्या बँकेतच घाल. देव हरणाच्या पाठीमागे लागले. ऐका, मारीचानं रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा धाव. आवाज सीतेनं ऐकलं, लक्ष्मणाला सांगितलं तुम्ही जा. आता पुढचं काय सांगत नाही तुम्हाला, दुर्बुद्धी सांगितली तुम्हाला. नवऱ्याला काम सांगितलं ही दुर्बुद्धीचे बरं का. ऐका. नवऱ्याला काम सांगितलं. तुम्हाला समोर नवऱ्याला काम सांगितलं, त्याला बाहेर गेलं नाही ऐकलं. विठाल तुमच्याकरता सांगतोय, सीतेला दुर्बुद्धी झाली. कशाची? पहिली दुर्बुद्धी सोन्याचं हरणाचं कातडं पाहिजे. दुसरी दुर्बुद्धी नवऱ्याला काम सांगितलं. नाही कळलं तुला? नवऱ्याला काम सांगितलं आणि एकदाच सांगितलं, रावणाच्या तावडीत जावं लागलं. तुम्हाला नाही कळलं? एकदा काम सांगितलं नवऱ्याला एकदा, तर रावणाच्या तावडीत जावं लागलं. आपलं कसं काय? आपलं काय वाटलं मान्य माहिती. घरी गेलं पाहून घ्या. सीतेनं एकदा नवऱ्याला काम सांगितलं, रावणाच्या तावडीत जावं लागलं. आपलं तर लई अवघड आहे. सकाळी माणसानं कपडे घातले आणि बाहेर पडलं, बायको म्हणजे कुठे झाले? मंदिरात दर्शनाला. असं का? एक काम करा, दर्शन करा, येता गिरणीतून डबा घेऊन या. आपलं काय वाटलं होईल? घरी गेलं पाहून घ्या. माणूस जेवण करत असावा, फोन यावा, हे उठतय, मोबाईल घेतय, मोबाईलवर बोलतय, खाली बसता टाईप, तर बायको म्हणते आता एक काम करा, तुम्ही उठलेत ना आता, तुम्ही पाणी प्या. नाही, मला नाही माहिती काय वाटलं. आपलं काय वाटलं होईल मला नाही माहिती. सीतेनं एकदा काम सांगितलं, रावणाच्या तावडीत जावं लागलं. ही दुर्बुद्धी आहे की नाही? खरं म्हणजे मी पुरावा सांगतोय, फेटा बांधून चाटा आणणार नाही. याला पुरावा आहे. जे एक दिवस सीतामाई अशोक वाटिकामध्ये आपल्या दुःखाचा पश्चाताप करत असताना तिच्या सेवेची एक राक्षसी होती त्रिजटा नावाची. त्या त्रिजटेला सीता विचारते, सांग त्रिजटे सकयाईशी मात देईल का भेटी वेगी रघुनाथ. सांग ना, माझ्या पतीची भेट होईल का नाही? अगं मी काय वाईट केलं? असं का माझ्या जीवनात घडलं? मी लंकेत का आले? मी याच्या तावडीत का सापडले? असा दुःखाचा पश्चाताप करत होती महिला मंडळ. तेव्हा तिच्या ध्यानात आलं. ती काय म्हणली माहितीये? अगं मग आत्ता ध्यानात आलं. काय झालं? मी आणि माझे पती अरण्यात बसलेले असताना, मला देव नवरा असताना मी सोन्याची आशा केली आणि म्हणून मला याच्या तावडीत यावा. तुम्ही खरीच बोलू ना बाबा.
कमा वाटेल. माझा प्रश्न आहे तुम्हाला महिला मंडळ, ऐका ऐका, माझा प्रश्न आहे तुम्हाला. सोन्याच्या आशेनं, आता तर करूच नका, ते लाखाच्या वर गेला आता तर आशाच करू नका, आता गेली तुमची आशा. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, सोन्याच्या आशेमुळं ऐका सीतेला रावणाच्या तावडीत जावं लागत असेल तर माझ्या सगळ्या या इथं उपस्थित महिला मंडळीला प्रश्न आहे, आपण सोन्याची आशा करावी का? महिला मंडळ म्हणते जोशी काका पुढच्या वर्षी कोणाला बोला त्याला बोलू नका. का माहिती का, महिला मंडळीला सोनं इतकं आवडतं, इतकं आवडतं, इतकं आवडतं. माझे बाबा सांगायचे पाट्या एवढं सोनं बाईच्या गळ्यात बांधून दिलं, वड्यात घेऊन चालू, पण नाही म्हणणार नाही, एवढं सोनं बाईला आवडतं आहे का नाही. असू द्या विनोदाचा भाग सोडा. आशा निर्माण दुर्बुद्धी देवाला झाली हो. आता जगाचा बाप आहे भगवान, त्याला काही गरज पडली होतं का बळीराजाच्या दरवाजामध्ये दान मागायला जायचे देवाला. आता देवाचं सांगतो तुम्हाला, पण देवालाही दुर्बुद्धी, बाई मला त्रिपाद तुम्ही दान पाहिजे. हा देवाला महाराज, देवाचं सांगते तुम्हाला, काही गरज होती का? ब्रह्मांडाचा नायक आहे भगवत महाराज, तरी सुद्धा काही गरज पडली का? काही गरज नाही ना, रिकाम काम करायची नाही, कळलं काय? पण देवाला दुर्बुद्धी झाली आणि त्याच्या दरबारामध्ये गेला, बळी मला त्रिपाद तुम्ही दान पाहिजे. त्यावेळेला बळीराजानं हातामध्ये पाणी घेतलं. आता ते शुक्राचार्य आडवे आले, त्यांचा डोळा गेला, ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता मुद्दा आहे का, जिथं देवाला दुर्बुद्धी सुचली, परिणाम देवालाही सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागला, हे मला तुम्हाला सांगायचं. राखेदार बळीचा शांती झाला अर्जुनाचा, देवाच्या दरवाजात भगवंताला द्वारपाल म्हणून काम करावं लागलं. ऐका ऐका, कशामुळं? दुर्बुद्धी. सीतेला रावणाच्या तावडीत जावं लागलं, कशामुळं? दुर्बुद्धी. कसाबला मरावं लागलं, कशामुळं? दुर्बुद्धी. एवढं समकपड चालायचं. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभव नारायणा, दुर्बुद्धी होता कामा नये. परिणाम माणसाला विनाशाला सामोरं जावं लागतंय. सद्बुद्धी ही माणसाच्या जीवनाला कारणीभूत आहे. ज्यांना चांगली बुद्धी निर्माण झाली, ज्यांना चांगले विचार मिळाले, त्यांचं महाराज कल्याण होतं आणि ते जगाचं कल्याण करतात. ज्ञानोबराय सांगतात किंबहुना सर्व सुखी. आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभव नारायणा, आता मजा ऐशी करी तुझे बायची ती धरी. एकदा मोठ्या प्रमाणे हातात टाळी वाजवायची, पांडुरंगाचं भजन करतं. बरोबर रखुमाई जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या अंतःकरणात, आमच्या मनात कधी दुर्बुद्धी होता कामा नाही. बुद्धी दोन, एक चांगली बुद्धी, एक वाईट बुद्धी. मन किती आहे? झोपले का? मन किती आहे? दोन. किती मन आहे? दोन. एक मन चांगलं असतं, एक मन वाईट असतं. नाही कळलं? असं की एक मन चांगलं असतं आणि एक मन वाईट असतं. नाही कळलं? एक मन चांगलं असतं, एक मन वाईट असतं. एक मन म्हणत असतं आज सप्त्याचा 5वा-6वा दिवस आहे, हो जावायचं कीर्तन आहे, आपण कीर्तनाला जायचं नाही. कोण जाईल पाहुण्यात कीर्तनाला? एक मन म्हणत असतं आज कीर्तनाला गेलं पाहिजे. कोण म्हणतं? बोला. एक मन म्हणत असतं. दुसरं मन काय म्हणतं माहिती आहे? हा दिवसभर एवढं काम केलं, एवढं गरम होऊ राहिलं, इथं कूलर लावले, झोप घेतला का कीर्तनाला? काय कीर्तनाला? टीव्हीवर कीर्तन येतं, मोबाईलला कीर्तन येतं. काय कीर्तनाला जातो? दोन मन राहत. इथं आल्यावर दोन मन राहत. एक मन म्हणत असतं पुढं बसलं पाहिजे, दुसरं मन म्हणत असतं शहाणपणा करू नको, काही विचारलं मग तुला काही येतं का? दोन मन राहते, है की नाही? वासना आहेत दोन आहेत, एक चांगली वासना आहे, एक वाईट वासना आहे. बरोबर आहे की नाही? वासना सुद्धा दोन आहे, एक चांगली वासना आहे, एक वाईट वासना आहे. कीर्तनाला या वाटतं, गळ्यात माळ घाला वाटते, एकादशी करा वाटते, चांगली वासना आहे. दारू पिणं कसं आहे? नाही,
आपल्या संभाजीनगरमध्ये दारू कोणी पितच नाही. मला माहिती पण चांगलं आहे. हे तर माहिती असं ना तुम्हाला, चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे ना. अहो एक जण, हो शांत राहा, एक जण दारू पिऊन पडला होता. चांगले कपडे होते, दारू पिऊन पडला होता. मी म्हणलं बाबा एवढे चांगले कपडे घातले, एवढे चांगले माणसं, खुशाल दारू पिऊन तुम्ही पडताय, काय राव? चांगलं आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. ते पिऊन पडेल होतं. मी म्हणलं चांगलं आहे, तुम्हाला पडल्या पडल्या म्हणे पिऊन पाय. तुम्हाला नाही कळलं? अरे ते काय बोलतील याचा भरोसा नाही. हां, एकाला मी असं ज्ञान सांगायला लागलो, जरा चांगलं नाही रे, लेकरं घरी वाट पाहतात रे, एवढे पैसे घालतो, बायको रोजानं काम करते, मोलमजुरी करते, तू कुशाल दारू पितो, चांगलं नाही, चांगलं नाही. तू मला म्हणे महाराज कशाला डोकं लावता, आमच्या भेणं तुकाराम महाराज वैकुंठ ठाले गेले, तुमची काय इच्छा आहे? म्हणजे नको बाबा, कुठे नादी लागत यांच्या. ऐका, तसे बुद्धीतही दोन प्रकार आहे, तसे मनातही दोन प्रकार आहे. हे का नाही? एक चांगलं मन आहे, एक वाईट मन आहे. वासना दोन आहे, तशा बुद्धी दोन आहे. एक चांगली वासना आहे, चांगलं सगळं कल्याणाला कारणीभूत आहे, वाईट सगळं दुःखाला कारणीभूत आहे, विनाशाला कारणीभूत आहे. एवढं कळालं, माझं कीर्तन सार्थक झालं. आता माझा आईशी करी तुझे पाय चित्ती धरी, म्हणजे देवाचं स्वरूप अंतःकरणात असावा, देव डोक्यात असावा. ऐका, देव आणि मरण या दोन गोष्टी जर डोक्यात राहिल्या तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कबीर महाराज सांगतात की माणसानं दोन गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे. हे का नाही? जर आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर एक मौत को तुझे भगवान, एक माणसानं देवाला डोक्यात ठेवावं, दुसरं मरणाला डोक्यात ठेवावं. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे नाही? एवढ्या दोन गोष्टी डोक्यात ठेवा. महाराज सांगतात आपलं कल्याण होणार. पाय या शब्दाचा अर्थ आहे देवाचं स्वरूप, म्हणजे परमात्मा हृदयामध्ये ठेवला की निश्चितच महाराज आपल्या जीवनात चांगले विचार येणार. कीर्तनात येऊन काहीच भेटत नाही, पण एकच गोष्ट भेटते, इथला विचार माणसाला निश्चितच महाराज आपल्या कल्याणासाठी कारणीभूत आहे. मला आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये लाखो करोडो लोकांच्या जनसमुदायांना मोठमोठाले सप्ते या महाराष्ट्रात होत आहेत. एक वक्ता, माझं म्हणणं आहे एका कीर्तनात सगळी माणसं नाही दुरुस्त होणार, बरोबर आहे, नाही दुरुस्त होणार, पण एका कीर्तनात एका वाक्यानं एक माणूस जरी परिवर्तन घडला तरी मला असं वाटतं एका प्रपंचाचं आणि एका परिवाराचं आणि परिणामानं समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव आहे. आता माझा ऐशी करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या अंतःकरणातला पवित्र भाव आहे देवा की नेहमी माणसाच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी नको, एक चांगली बुद्धी दे की ज्या बुद्धीनं आपलं कल्याण होणार आहे. याच्या पलीकडे कोणताही लाभ नाही. तो का म्हणे आता, तो का म्हणे आता,
आपला प्रमुख भाव एकच आहे, झालं कीर्तन माझं, कारण आपली वेळ संपलेली आहे. मुद्दामून हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. वास्तविक पाहता हा मागणीपर प्रार्थना करणारा, विनंती करणारा, खऱ्या अर्थानं 7व्या दिवशीचा असा अभंग कीर्तनात घेतला जातो. पण मला न राहून तर आज माझ्या डोक्यात अभंग होता, ज्याचा शाकाहारी त्यावरी विश्व कृपा करी. आजचा अभंग कीर्तनासाठी होता, पण तो 5 चरणाचा होता, त्यातले अवकाळ झाले असते. थांबवून घेतलं ना. हे तरी म्हणलं मी उमजून घेईन, ते तुम्हाला सुधरून दिलं नसतं, आहे की नाही? समजून घ्या. पण आपलं मी ॲडजस्टमेंट करणारा महाराज आहे, नाही कळलं तुम्हाला अजून मी, आहे की नाही? ऐका जरा, परिणाम एकच आहे. देश कळावा, देव कळावा, धर्म कळावा, आई कळावा, बाप कळावा. झालं माझं कीर्तन. निदान माणूस आहो तेवढं तरी कळावा. मानसा आता तरी मानसात अशी म्हणायची वेळ आली. तुम्हाला माणूस म्हणण्याची लाज वाटते. अरे धर्म मजहब कोणताही असू द्या, लेकरं बाळ निदान एवढी तरी अक्कल असेल, अन्नच खात असेल ना ती. दुर्बुद्धी ते म्हणा, अशी दुर्बुद्धी कोणाला होऊ नये. माणसानं माणसाला मारून टाकावं, याच्यापेक्षा वाईट काय आहे? कळलं की नाही? अशी दुर्बुद्धी होता कामा नये. आता एवढ्या शब्दात मी भरपूर बोललो, फक्त सांगतो तुम्हाला, सद्बुद्धी निर्माण व्हावा, देवाची, देशाची, धर्माची, समाजाची सेवा करावा. ही सद्बुद्धी निर्माण झाली. सेवा म्हणजे भक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यासारखा जगात कोणताही प्रेम नाही, आहे की नाही? कोणताही धर्म नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय संदेश आहे महाराज भारताचा? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. असं पवित्र राष्ट्र भाग्यवान आहोत आपण. अशा पवित्र संस्कृतीच्या राष्ट्रात भारताच्या मातीत जन्म झाला. संतांच्या मातीत तुमचा आमचा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. कुणाचा देश आहे? या योग ऋषी मुनी जपत है राम नाम की माला, राम नाम की माला. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. यह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. कळलं की नाही? कधीतरी भाव आला पाहिजे मनामध्ये. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा जमुना धरतीवरती बाग बगीचा माझा. हा हा देश माझा. कळलं पाहिजे मला. राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ माँसाहेबांनी विचार केला नसता हा देश माझा आहे, हे राष्ट्र वाचलं पाहिजे, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, असा पुत्र मी या महाराष्ट्राला देणार. महिला मंडळी, का मातेनं पाहिलेलं स्वप्न आहे तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण होते. किती सोसले ते हात, शिवबान केली कमाल. किती सोसले ते हात, शिवबान केली कमाल. एका मराठ्याला केलं मालामाल, असा हा जिजाऊ चाला. असा हा जिजाऊ सगळ्यांनी टाळी वाजा मानी करा. छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ महासाहेबांना दादा वाजा. जिजाऊ महासाहेबांनी एक शब्द पहिला हिरवी राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, माझ्या मायबहिणीची सुरक्षित राहिली पाहिजे.
हे राष्ट्र निर्माण झालं पाहिजे आणि हिंदू धर्म टिकला पाहिजे. पहिलं स्वप्न होतं जिजाऊ महासाहेबांचं. सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर नांदत होत्या. अशा वेळेला एका मातेला पाहिलेलं स्वप्न आहे, असा पुत्र मी जन्माला घालणार ज्यानं विश्व हे देश राष्ट्र स्वराज्य मिळवलं पाहिजे. सोपं नाही बरं का, सोपं नाही. आपल्याला आपले पोरं आपला नवरा एवढंच कळते, पण हा महाराष्ट्र माझा आहे, हा भारत माझा आहे हे स्वप्न पाहिलं जिजाऊ महासाहेबांनी. फुकट नाही. छत्रपती शिवरायांना जन्माला घातलं महाराजांनी. 16 वर्षामध्ये महाराजांच्या पुण्य रक्ताचा अभिषेक घालून प्रसिद्ध केली. हिंदवी स्वराज्य निर्माण करणार बारीक आहे का. मुठभर महाराजांनी एकत्रित करून तोरणा गडापासून महाराजांच्या क्रांतीला सुरुवात होती. आणि हा करता 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 अनेक गडकिल्ले काबीज केले, मावळे भेटत राहिले. पुढे चालून 1684 छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. 32 वर्ष सोन्याचं सिंहासन आहे, सोन्याचा मुकुट आहे. महाराष्ट्र हसत होता. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. जिजाऊच्या डोळ्यामध्ये आनंदाच्या धारा आहेत. सगळी लोक उड्या मारत होते, नाचत होते, पण या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला असूच्या धारा होत्या. जिजाऊ महासाहेब विचारतायत, राजे का नव्हता, राजे का नव्हता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत, आई 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 हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते फुकट नाही. अनेक माझ्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी या देशाकरता लावली, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. हे फुकट नाही झालं आई. हा देखना सोहळा पाहण्यासाठी ज्या मावळ्यांनी या देशाकरता शहीद झाले, असे मावळे जर कधी असते आज त्यांना हे सगळं बघून किती आनंद झाला असता. आई महासाहेब तुमच्या कपाळाचा कुंपण पाप शहाजी राजाला जिवंत असता. हे सगळं बघून माझ्या बापाला किती आनंद झाला असता, याकरता मला रडायला येते. जरा बारीक आहे का मी कसा करता समजेल. फुकट नाही निर्माण झालं, त्याची किंमत लोकांना कळत नाही. 380 वर्ष होऊन गेले, आता छत्रपतीचा पुतळा बांधायला लागले. मोठं देशाचं दुर्दैव आहे. आणि कवी सांगतोय फुकट नाही. किती सोसले ते हात शिवबान केली कमाल. एका मराठ्याला केलं मारामाल. असा हा जिजाऊ होता, असा हा जिजाऊ होता, असा हा जिजाऊ होता, असा हा जिजाऊ होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अशी चांगली बुद्धी निर्माण व्हावा. महाराष्ट्र काय भारत काय जगाच्या अनेक देशामध्ये अमेरिका सारख्या परक्या राष्ट्रानं म्हणावं 19 फेब्रुवारी शिवजयंती महाराष्ट्र काय भारत काय जगाच्या अनेक देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी झाली पाहिजे. एका परक्या राष्ट्रानं आपल्या राजाचा गौरव करावा अशी बुद्धी निर्माण होण्याकरता जिजाऊ सारखी आई पाहिजे. नाही कळलं काय. चांगली बुद्धी निर्माण झाली, विश्वात नाव झालं. दुर्बुद्धी ते म्हणा. आणि पाकिस्तानासारखी नालायक अवलाद मी तर म्हणतो जगाच्या नकाशात नाही राहावा. एवढी एवढी पिल्ले हो. पाकिस्तानात एखादा लेकरू जन्माला येत असेल तर तो सज्जन जन्माला असं म्हणायचं नाही, तो अतिरेकीच पैदा झाला नाही का. चीन आहे, पाकिस्तान आहे, जगाच्या पाठीवर छोटे छोटे देश आहे, पण यांनी जगाला परेशान करून टाकलं. आता तो कोरोना आलता ना, तुम्ही विसरले का. कोरोना तो चपट्या नाकाच्या चीन देशामधूनच आला होता. चपट्या नाकाच्या चीन देशामधूनच कोरोना आला होता. मास्क लावू 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 नाक चिपटे झाले तरी कोरोना जाईना. द्या सोडून. दुर्बुद्धी हो. असं होतं कामा नाही. आता मला करी तुझे पाय चित्ती धरी अभंगाचं सारं दुःख वाजव हा सुख मिळवा आपला आता जन्म विश्वास मी प्रार्थना करतायत की मना सुखी पुरवणी योगी भजदारी योगी आखडे ज्ञानेश्वर मावळी. सगळ्यांची क्षमा मागतो पहिल्यांदा. कारण म्हणजे मला
सासरे बाबा पुन्हा आज्ञा आली की थोडंसं छत्रपती शिवाजी महाराज सांगा असं चिठ्ठीत लिहून आलं म्हणून तुमचा वेळ गेला नाही तर काय मला काय लय हौस आली अशातला काही भाग नाही हो बाबत महाराज अशी परिस्थितीत वावटळीत दिवा लावायचा राहतो त्याला इलाज नाही पण आता ते कसं तरी लागलंय आणि अशा परिस्थितीत मी तुमचा वेळ कशाला घेऊ पण आता ते बोलण्याच्या ओघात लांबलंय तुम्ही चांगलं ऐकत होते चांगले ऐकणारे म्हणून थोडंसं सांगायचा प्रयत्न केला तरी वेळ झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पायाला हात लावून सगळ्यांना धन्यवाद देतो झालं कीर्तन गुणीजन मंडळी सगळ्यांना धन्यवाद सप्ताह कमिटीला धन्यवाद मागेही 1-2 वेळेला मी कीर्तनाला येऊन गेलो याही वर्षी पुन्हा जोशी काकांचा आणि कमिटी मंडळाचा फोन आला सगळ्यांना धन्यवाद देतो हा उत्सव अशाच पद्धतीनं टिकून राहावा चालू राहावा अशी भगवतचरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना भगवान परमात्मा सुखी ठेवो भगवतचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल